नमस्कार मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय आणि व्हर्च्युअल क्लासरूम क्रिएट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनांची आवश्यकता आहे, त्यासाठी कोणकोणत्या प्रोसिजर आहेत, या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय? तर व्हर्च्युअल क्लासरूम ही एक प्रकारची अध्यापनासाठी तयार केलेली वातावरण निर्मिती आहे की ज्यामध्ये शिकणारे हे शिकवणाऱ्यासोबत इंटरनेटच्या माध्यमाने जोडलेले असतात. या पद्धतीत एखादा व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती असे एकमेकांसोबत जोडलेले असतात इंटरनेटच्या माध्यमाने आणि ते याद्वारे अध्यापन प्रक्रिया पार पाडू शकतात. आता व्हर्च्युअल क्लासरूम क्रिएट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनांची आवश्यकता असणार आहे हे पाहूया. सर्वप्रथम आपल्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर पीसी असणे आवश्यक आहे. त्यानंतर टॅबलेट किंवा मोबाईल असावं. यापैकी या दोन गोष्टीपैकी कुठलीही एक गोष्ट चालेल. आणि इंटरनेट, या दोघांनाही एकमेकांशी कनेक्टेड करण्यासाठी आपल्याला इंटरनेट या साधनाची आवश्यकता आहे. मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूम कसं क्रिएट करायचं हे आता आपण पाहूया. तर यासाठी मी गुगलचं एक जे प्रोडक्ट आहे हँगआउट, त्याबद्दलची माहिती इथे सांगणार आहोत की या हँगआउटद्वारे आपण व्हॉइस कॉन्फरन्स क्रिएट करून व्हर्च्युअल क्लासरूम कशी तयार करायची, कशी क्रिएट करायची हे आपण आता पाहणार आहोत. गुगल हँगआउट्स हे गुगलचं एक प्रोडक्ट आहे. त्याद्वारे आपण व्हिडिओ कॉल किंवा मेसेजिंग वगैरे करू शकतो. हँगआउट्स यूज करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. ते आजकाल सर्वांकडेच अवेलेबल आहे. नसल्यास आपण ते ओपन करू शकतो. ज्यावेळी मी गुगलवर आपण सर्च करतो जीमेल म्हणून, तर त्यावेळी लॉग इन करण्यासाठी एक ऑप्शन येईल. त्याद्वारे तुम्ही जीमेल अकाउंटनी लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटचे जे इनबॉक्स आहे ते असं डिस्प्ले होईल. इथे बघा, इनबॉक्स डिस्प्ले झालेला आहे. या इनबॉक्स मध्ये वरच्या दिशेने एक ऑप्शन आपल्याला दिसतंय. इथे बघा, टिंबे दिसते 6. या डॉटेड चौकोनी स्क्वेअर वर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे गुगलचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, ते इथे डिस्प्ले होतील. खाली मोर एक ऑप्शन आहे. या मोर वर मी क्लिक करतोय. मोर वर क्लिक केल्यानंतर इथे बघा हँगआउट्स डिस्प्ले झालेला आहे. तर इथे मी हँगआउट्स वर क्लिक करून त्यास ओपन करतो. ज्यावेळी इनबॉक्सद्वारे आपण जीमेलद्वारे ओपन करू हँगआउट्स, ते ऑलरेडी लॉग इन असेल आपल्या जीमेल अकाउंटने. तर इथे बघा, तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, काही टॅब दिसतील. तर आता आपण व्हॉइस कॉन्फरन्स क्रिएट करून व्हर्च्युअल क्लासरूम कशी क्रिएट करायची हे पाहूया. तर इथे बघा मित्रांनो, एक व्हिडिओ कॉल म्हणून एक ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय.
या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आपल्याला डिस्प्ले दिसणार आहेत. आता आपल्याला ज्या ऑप्शनची सर्वात गरज इथे पडणार आहे त्याबद्दलच आपण माहिती घेऊया. तर इथे बघा व्हिडिओ कॉल, ठीक आहे, एक ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला. इथे मी दाखवतो व्हिडिओ कॉल, ठीक आहे. इथे 3 ऑप्शन आहे, व्हिडिओ कॉल, मेसेज वगैरे. इथे व्हिडिओ कॉल हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे, ठीक आहे. मी आता त्यावर क्लिक करणार आहोत. ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ कॉल या ऑप्शनवर क्लिक कराल त्यावेळी आपल्या लॅपटॉप किंवा पीसीचा जो वेब कॅमेरा आहे किंवा मोबाईल जर यूज करत असेल तर त्याचा जो कॅमेरा आहे तो आपोआप इथे ओपन होईल. तर बघा इथे माझा लॅपटॉपचा वेब कॅमेरा ओपन झालेला आहे आणि इथे माझे चित्र दिसतंय. त्यानंतर थोड्याच वेळाने एक पॉपअप विंडो इथे येईल आणि त्यामध्ये आपल्याला ज्या लोकांना इथे आता पार्टिसिपेट करायचं आहे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांचा ईमेल आयडी इथे जीमेल आयडी इथे फिल करायचा आहे. इथे तुम्ही कितीही जीमेल आयडी फिल करू शकता. इथे बघा मी सध्या 2 जीमेल आयडी फिल करतोय. ठीक आहे. जीमेल आयडी इथे फिल केल्यानंतर इथे बघा खालच्या बाजूला एक इन्व्हाइट म्हणून एक बटन आहे, हे बघा. तर या इन्व्हाइट बटनवर क्लिक केल्यानंतर ज्या लोकांची आपण जीमेल इथे टाकलेला आहोत त्यांना एक नोटिफिकेशन जाईल व्हिडिओ कॉलिंगची आणि ते रिसीव्ह करतील त्या दुसऱ्या लॅपटॉप किंवा मोबाईलद्वारे. ठीक आहे. आता इथे मी 2 लोकांना नोटिफिकेशन सेंड केलेले आहेत. बघूया आता ते रिसीव्ह करतील. ठीक आहे. बघा राठोड सरांनी इथे रिसीव्ह केलेला आहे आणि इथे अशा प्रकारे एक व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 1 किंवा 2 किंवा 3 कितीही लोकांना इथे अटॅच करू शकता. ठीक आहे. आता इथे एक आमच्या दोघांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झालेला आहे. अशाच प्रकारे मी आणखी कोणाला तरी ऍड करतोय. ठीक आहे. आणखी पुन्हा आपण नोटिफिकेशन म्हणजेच इन्व्हिटेशन सेंड करू शकतो. ठीक आहे. इथे बघा यावर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा ते विंडो पॉपअप झालेली आहे. इथे पुन्हा एखादा जीमेल अकाउंट जीमेल आयडी मी फिल करतोय ज्यांना इथे पार्टिसिपेट करायला सांगायचं आहे त्यांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांना गेलेलं आहे इन्व्हिटेशन. बघूयात ते रिसीव्ह करतील. इथेच मी सेंड केलेलं आहे माझ्या दुसऱ्या मोबाईलवर, दुसऱ्या जीमेल आयडीवर हँगआउटला. बघा इथून रिसीव्ह केल्यानंतर ते अकाउंट सुद्धा आणि ते सुद्धा इथे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेंट होईल. ठीक आहे. बघा इथे झालेलं आहे. ठीक आहे. ते पण या अकाउंटचं पण इथे आलेलं आहे. ठीक आहे. इथे 3 लोकांमध्ये आता इथे व्हिडिओ कॉन्फरन्स आपण केलेला आहे. अशा प्रकारे आपण कितीही लोकांमध्ये VC म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्स करून एक प्रकारे व्हर्च्युअल क्लासरूम क्रिएट करू शकतो. होप हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना फायदेशीर ठरेल, आवडेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.